ऐकला ना आवाज? किती मस्त असे आपले हे व्हेजिटेबल कटलेट झालेले आहेत. तर मस्त असा तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता भरपूर भाज्या घालून आपण हे केलेलं आहे. तर भाज्या याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा घालू शकता. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण मस्त असे व्हेजिटेबल कटलेट बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर बीटरूट घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेला आहे, थोडासा पनीरचा तुकडा, कोबी घेतलेला आहे. तर हे सर्व भाज्या ज्या आहेत का आपल्याला अशा बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तर भाज्या आपण इथे किसून वापरलेल्या नाहीत, कारण भाज्या किसल्यानंतर त्याला जास्त पाणी सुटतं आणि नंतर मग ते आपले व्हेजिटेबल कटलेट जे आहेत का ते थोडेसे ओलसर होतात. त्यामुळे इथे भाज्या चिरूनच वापरायच्या आहेत. तर सर्व भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत. तर आता फोडणी तयार करून घेऊयात. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचे आहेत. मी इथे कांदा घेतलेला आहे, उभ्या लांबट आकारामध्ये कापून घ्यायचा आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हा कांदा जास्त लालसर वगैरे होऊ द्यायचा नाही. नेमका आपल्याला थोडंसं याचा जे सॉफ्ट होईल एवढा आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला पुढच्या भाज्या ज्या आहेत का त्या घालून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या याचा एक ठेचा तयार करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. हा ठेचा पण थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर होईल. आता इथे आपण भाज्या घालून घेऊयात. तर शिमला मिरची मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि इथे मी बीटरूटसुद्धा छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे. कोबीसुद्धा छान असा कट करून घेतलेला आहे. टोमॅटो घेतलेला आहे. तर मी टोमॅटोचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे, बाकी भाज्या जास्त घेतलेल्या आहेत. तर तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार दुसऱ्यासुद्धा तुम्हाला कोणत्या आवडत असतील तर घालू शकता. तुमच्याकडे जर मटार असतील तर मटारसुद्धा घालू शकता. माझ्याकडे मटार नव्हते म्हणून मी घातले नाहीत. बिना मटारचे सुद्धा हे कटलेट खूप छान असे होतात. तर तुमच्याकडे असतील तर तुम्ही घालू शकता. आपल्याला आता या भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. याच्यात थोडंसं आता मसाले घालून घेऊयात. तर पाव टीस्पून हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, कारण आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घातलेला आहे, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे ते घातलेलं आहे. सर्व मसाले आहेत का छान असे परतवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्या भाज्या थोडंसं शिजवून घ्यायच्या आहेत. अगोदर याला असं व्यवस्थित असं परतवून घेऊयात, जेणेकरून मसाले सर्व आपल्या भाज्याला लागले पाहिजेत आता. आणि याला झाकण लावून आपल्याला 1-5 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. तर 5 मिनटानंतर इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर ते असे हाताने मॅश करून याच्यामध्ये घालायचे आहेत. तर बटाटे उकडून त्याचे सालटे काढून घेतलेले आहेत आणि छान उकडलेले आहेत, त्यामुळे हातानेच असे मॅश करता येतात. तर आता हे व्यवस्थित असे बटाटे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर आपण इथे पनीरचा एक तुकडा घेतला होता, तो पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये खिसून घालायचा आहे, कारण पनीर आपण अगोदर ह्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. तर हा पनीरचा तुकडा आता छान असा याच्यामध्ये किसून घालूयात. खूप मस्त पनीरने पण याची टेस्ट येते. तुम्ही नक्की घाला असेल तुमच्याकडे तर. जास्त नाही आहे माझा, छोटूसा तुकडा आहे 50 ग्रॅमचा. तर आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे, ते मी तेलामध्ये छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. तर ती 1 मूठभर शेंगदाणे आहेत, तर ते पण आपल्याला छान असे घालून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर घालायची आणि हे जे सर्व मिश्रण आहे का ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले आणि आपल्या भाज्या एकत्र होतील. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने याला छान असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. ते एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. तर इथे एक आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे. तर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे अर्धा कप आणि पाव कप इथे मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे, पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याच्याकडून न गुठळ्या होता एक स्लरी तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता मी एक त्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने
आता आपलं मिश्रण पण थंड झालेलं आहे. त्याचे असे आपल्याला सिलेंडर शेपमध्ये कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोल आकारामध्ये, तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही याचे कटलेट बनवून घ्या. तर मी हे असे सिलेंडर शेपमध्ये करून घेतले, तर ते छान असे दिसायला पण दिसतात. तर बघू शकता ते आपल्या तेवढ्या भाज्यामध्ये भरपूर कटलेट तयार झालेले आहेत. तर आता आपण हे स्लरीमध्ये डिप करून घेऊयात. आता इथे मी ब्रेडचा चुरा घेतलेला आहे. आपण ब्रेड क्रम म्हणतो ते घेतलेला आहे. तर ब्रेड क्रम कसं तयार करायचं ते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे मी ते काही तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. तर आता आपण जो स्लरीमध्ये डिप करून घेतलेला कटलेट आहे का, तो असा आपल्याला ब्रेड क्रममध्ये डिप करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असे ब्रेड क्रम त्याला लागले पाहिजेत. आता छान असं त्याला दाबून दाबून आपल्याला हे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तेलामध्ये असे सुटले नाही पाहिजेत. आता तर बघू शकता मी छान असे दाबून दाबून हे ब्रेड क्रम याला लावून घेतलेले आहेत. आता गॅसवर तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे. आता छान तेल तापून घ्यायचं आहे आणि आपल्याला मोठ्या गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत. कमी गॅसवर तुम्ही तळाय गेले तर ते फुटतील आपण पलटवायला गेल्यामुळे. तर त्यामुळे आपल्याला हे मोठ्या गॅसवर छान असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता दोन्ही बाजूने आपल्याला याचा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मस्त असे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत आणि तुम्ही तेलामध्ये बघू शकता अजिबात फुटले वगैरे नाहीत आणि खूप मस्त चवीला भन्नाट असे लागतात. तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता, नाश्त्याला करू शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे कटलेट चहासोबत खाण्यासाठी खाऊ शकता. खूप मस्त असे होतात. तुम्ही याच्या सॉससोबत सर्व केले तरी पण चालतं. मस्त असे आपले हे कटलेट तयार आहेत. तर नक्की करून बघा. तर बघू शकता मी सॉससोबत सर्व केलेले आहेत. तर तुम्ही एखाद्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.